कोणी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने अथवा कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत असताना महिलांना मनासारखे जगताच येत नाही। इच्छा असूनही अंगच्या कलागुणांना वाव मिळेल असे व्यासपीठ मिळत नाही आणि हीच गरज ओळखून विश्वश्री के सानप फाउंडेशनचे के सानप सर दरवर्षी वंजारी समाजातील महिला भगिनींसाठी भाऊ बहीण ही संकल्पना राबवित असतात। याच अनुषंगाने दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सुदर्शन हॉल इंदिरानगर नाशिक येथे हळदी कुंकू ओळख परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रमुख पाहुणे तथा कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून मातोश्री शिक्षण संस्थेच्या संचालिका मीना किशोर दराडे या उपस्थित होत्या। तर व्यासपीठावर उद्योजिका सुशीला कारभारी पालवे, उद्योजिका स्वाती राम पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या दीपाली गणेश गीते, उद्योजिका जयश्री बाळासाहेब पालवे, हंबा डेअरीच्या संचालिका गायत्री दीपक आव्हाड, सामाजिक कार्यकर्त्या अर्चना रवींद्र गामणे, माजी मुख्याध्यापिका कल्पना दराडे, उद्योजिका शोभा चंद्रकांत इप्पर, उद्योजिका प्रिया निखिल बोडके आदी मान्यवर महिला उपस्थित होत्या। प्रारंभिक ज्योती फड बोडके यांनी स्वागत गीत सादर केले। यावेळी गणेश गायकवाड यांचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। एकदा सानप भावांकडे 2 शब्द बोलायला मी आता त्यांच्याकडे देतो आहे। तुमचेही आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे आणि लवकरच सुरू करूया होम मिनिस्टर। खेळ पैठणीचा आणि सन्मान स्त्री शक्तीचा सन्मान तेव्हाच होतो जेव्हा शिस्तीला धार असते। म्हणून आपण सगळे जण शिस्ती पाळणार आहात। शिस्त इथे कोणी कचरा करणार नाही। माझे इन्स्टाला व्हिडिओ सगळे जात असतात, त्यामुळे आपण शिस्त खेळताना बाकीच्या सूचना मी सांगणार आहे। पूर्ण टॉप टू बॉटम तुम्हाला पूर्ण खेळाचं बॅकग्राऊंड मी सांगेन, मग तुम्हाला एक चक्र फिरायला सुरुवात होईल की खेळ कसा खेळायचा आहे। मला अजून एक कॉर्डलेस माईक देशील, आवाज असा शेवटपर्यंत देशील। आहे गोड गोड आपल्या झेरॉक्स कॉप्या त्या सांभाळायच्या आजचे दिवस। त्यांना आज खरं तर ऑफिसमधून दाखल करायला पाहिजे होतं, पण ते काय बाईची जात लय अवघड आहे। जन्म बाईचा आणि पक्का घाईचा यायचा, असा छानपैकी राऊंड करायचा आणि तुमच्या समोरच्या चिठ्ठ्या टाकल्या जाईल, त्याच्यातनं एक चिठ्ठी काढायची, त्याच्यात जो गेम असेल तो तुम्ही खेळायचा माझ्या बरोबर। असं का केलं भाऊजींनी? बाई त्यांना सोपा गेम दिला, ते सानप भाऊच्या ओळखीचे दिसतात वाटतं। असं काहीच नाही। अजून एक सांगायचं राहिलं, 154 कार्यक्रम करता करता गणेश गायकवाडने असं ठरवलं, ज्या दिवशी पैठणी सेट करेल, ज्या दिवशी पैठणी मुखवटा पाहून देईल, त्या दिवशी हा माईक गळून पडलेला असेल। कधीच कार्यक्रम करणार नाही, कधीच नाही। कारण मी एक शिक्षक आहे आणि आमच्या कराड मॅडम आल्या का इथे? त्या नाही आल्या, तर मला शिकवणाऱ्या इतका भारी कार्यक्रम शोधलाय तुम्ही, सगळ्यांना लहान करून टाकलं। तुम्हाला टोप्या बनवायच्या, टोप्या। अगं बाई, आता जर
तुम्हाला कोणाला दोष द्यायचा असेल तर या माऊलीला द्यायचा, काय बाई गेम चॉईस केला. पण असंच छान छान गेम आहेत. आता मस्तपैकी तुम्हाला साहित्य वाटप होईल. लहानपणीची बड्डेची टोपी मस्त डोक्यावर घालून घ्यायची. कुठून कळाला, कसं कळाला? मागच्या 2 कार्यक्रमांना आला होता का? हा 3रा मेळावा आहे तुमचा पहिला. मजा वाटली का? जेवण कसं होतं? खरं ना? छान, मजा छान होता. रुसलेल्या राधाला कृष्ण म्हणतो, थोडंसं रिहर्स, जयवंत रावांचं नाव घेते, काही कुंभासाठी खास. मी नाशिक मधलं आहे. बरं, माहेर कुठलं? मनमाड म्हणजे जवळ जिल्ह्यातच आहे आपल्या. जगात असतात खूप मनमौजी, जगात असतात खूप मनमौजी, पण माझी शरदराव आहे, माझी लाखात एक दोन. वा वा वा, मौजीमध्ये आहेत ते नाशिकमध्ये. पण नाशिकमध्ये कुठं लय वाढलंय हो नाशिक आता. राणेनगरमध्ये राहतात त्या अवस्थाना. कुंभासाठी जमल्यास सुवासिनीचा वेळ, दीपकरावांचं नाव घ्यायची ही सखरी वेळ. क्या बात आहे. एवढ्या दांडिया ट्रिप आहे का? कुठं जाणार का तुम्ही ट्रिपला? नक्की. हां चालेल, बोला. शिवाजी महाराजांनी गड जिंकले शक्तीपेक्षा युक्तीने, प्रमोदरावांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने. क्या बात आहे. यामध्ये विजयी झालेल्या महिलांना विविध बक्षिसांचे वाटप करण्यात आले. यात पहिले बक्षीस होते ट्रॅव्हल बॅग, यासह 11 पैठणी, 11 माहेरच्या साड्या, 11 लेडीज घड्याळे, 11 पूजा बॅग, 21 काचेचे बाऊल यासह कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेस हळदी कुंकू वाण आणि टिफिन बॅग भेट म्हणून देण्यात आली. सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत रंगलेल्या या कार्यक्रमात महिलांनी मनमुराद आनंद लुटला. सदर कार्यक्रमात सुदर्शन हॉलचे आव्हाड परिवाराचे मोलाचे सहकार्य मिळाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सीमा तागडे यांनी केले. के सानप यांची आई आहे. मला खूप आनंद वाटतोय. हा, मला माझ्या मुलाचा अभिमान वाटतो, मला कौतुक वाटतंय. विजय सानप, मी एक उद्योजिका आहे. मला ह्या कार्यक्रमामध्ये 3 वर्षापासून मी सहभाग घेते आणि के सानप भाऊ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने ह्या कार्यक्रमाचे नियोजन करतात आणि आम्ही 21 सदस्य महिला आहोत ह्या कार्यक्रमामध्ये ह्या वर्षी आणि 3 वर्षापासून आम्हीही त्यांना मदत करतो आहे आणि कार्यक्रम अतिशय सुंदर स्वरूपात त्यांनी पार पाडलेला आहे. धन्यवाद. समाजाला पुढे नेण्याचं काम अतिशय सुंदर रीतीने सानप भाऊ करत राहा आणि आम्ही तुमच्या पाठीशी राहू. मला हे अध्यक्ष म्हणून आमंत्रित केलं या समाजाच्या कार्यक्रमाला माझा थोडासा हातभार लागला, त्याला मी माझं भाग्य समजते आणि मनापासून सानप भाऊंची टीम असेल सर्व त्यांचे आभार मानते आणि तुमच्या सर्वांचेही देखील आभार मानते. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. आणि मला हे कार्यक्रमात आमंत्रित केलं ते म्हणजे सानप भाऊ. ह्या बहीण भाऊ ग्रुपच्या माध्यमातून, ह्या हळदी कुंकाच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि माझ्या भगिनींना आनंद देण्याचं काम ह्या ठिकाणी मी करत आहात. नमस्कार, मी के सानप, नाशिक. माझ्या विश्वश्री के सानप फाउंडेशनच्या वतीने भाऊ बहीण ग्रुप स्थापन झालेला आहे. या ग्रुपच्या माध्यमातून आपण साधारणतः प्रत्येक वर्षी, हे 3रं वर्ष, या प्रत्येक वर्षाप्रमाणे आपण हळदी कुंकू कार्यक्रम आणि ओळख परिचय हा मेळावा चांगल्या रीतीने पार पाडत असतो. या कार्यक्रमामध्ये आपण होम मिनिस्टरच्या वतीने अनेक लकी ड्रॉ बक्षिसे घेत असतो. त्यातून अनेक महिलांना एकत्र आणून एक आनंद उत्सव साजरा होत असतो आणि समाजातील सर्व महिला एकत्र आल्यानंतर जो विरंगुळा आणि आनंद एकत्र त्यांचं वरील आनंद बघून मला जो आनंद, भाऊ म्हणून जो आनंद आहे हा माझ्यासाठी खूप मोठा आहे. आणि हे सगळं महिला महाराष्ट्रातून एकत्र येतात, त्यासाठी त्या महिलांचे आणि सर्वांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडकी बहीण योजना आमच्या भाऊंनी सिद्ध करून दाखवले आहे की
काहीही कुठल्याही स्वार्थ न घेता किंवा कुठल्याही प्रकारचा त्यांना त्याच्यात काही फायदा नाही आहे, फक्त समाजासाठी आणि फक्त समाजासाठीच राबवली आहे त्यांनी लाडकी बहीण योजना. स्वाती पानसरे, राहुरी पोलीस पाटील. भाऊंनी जे आज भव्य दिव्य जो कार्यक्रम हळदी कुंकाचाच केलेला आहे तो खूपच छान आहे, म्हणजे शब्दात व्यक्त होणार नाही. आमचे तर सर्व भगिनींची अशी इच्छा आहे की नाशिक जिल्ह्यात नाही तर भाऊंनी प्रत्येक जिल्ह्यात औरंगाबाद, मुंबई सगळीकडे अशा समिती स्थापन करून भव्य दिव्य वंजारी समाजाचा उद्घोष झाला पाहिजे, हीच इच्छा आहे. त्यांना खूप खूप शुभेच्छा पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. प्रथम मी त्यांचे खूप खूप आभार मानते. एका छत्राखाली भाऊंच्या या कृपेमुळे सर्व महिला एकत्र आल्या. संक्रांतीच्या सणानंतर हळदी कुंकू हा पूर्वपरंपरा रीतीने सर्व महिलांनी एकत्र यावं या उद्देशाने आहे हा सण मकर संक्रांत साजरी केली जाते. भाऊंनी सुद्धा हळदी कुंकवाच्या निमित्ताने सर्व महिला भगिनींना समाजातील एकत्रित केलं, त्याबद्दल भाऊंचे फार आभार मानते. आणि भाऊंच्या या कार्याला अशीच उत्तरोत्तर भाऊंची प्रगती होवो, बहीण भावांच्या रूपाने सर्व महिला समाजातील एकत्र येवो अशी मी भाऊंकडे एक अपेक्षा व्यक्त करते बहीण म्हणून, आणि भाऊंनी ती आमच्या सगळ्या बहिणींची पूर्ण करावी असं मला वाटतं. धन्यवाद. ते प्रेम आणि जे जोडले जाते ते नाते आमच्या भाऊ बहीण ग्रुपच्या वतीने बहीण आणि भावांचं एक अनोखं नातं या ठिकाणी निर्माण करून भव्य दिव्य असा हा हळदी कुंकू सोहळा संपन्न होत आहे. स्त्रियांना एकत्रित आणणं तशी अवघड गोष्ट आहे, कारण प्रत्येक स्त्रीचे विचार वेगळे असतात, जसे आपल्या हाताची 5 बोटं वेगळी असतात, परंतु जेव्हा ती एकत्र येतात तर एक मूठ तयार होते आणि ह्या मुठीची शक्ती नक्कीच वाढलेली असते. तर आमच्या के भाऊंनी आम्हाला सगळ्यांना एकत्रित आणून आमची ही शक्ती वाढवलेली आहे आणि आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा आविष्कार साधण्याची संधी दिली आहे, एक व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यासाठी मी भाऊंचे धन्यवाद मानते. गृहिणी हिला घराच्या बाहेर पडून आपलं एक वेगळं विश्व आहे आणि तिच्यामध्ये कला असतात, त्या कला सादरी करण्याची तिला संधी मिळाली आणि यासाठी भाऊंनी खूप मोठं काम केलेलं आहे, आम्हाला एकत्रित आणलं आहे. 3 वर्षापासून अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आमचा हळदी कुंकू सोहळा संपन्न होतो. याचं श्रेय मी भाऊंना देईल आणि आमच्या समिती ग्रुपमधील सर्व सदस्य कल्पनाताई कराड, सौ मायाताई नाईक यांचं मार्गदर्शन आणि प्रेरणा आम्हाला मिळत असते आणि जयश्रीताई पालवे यांचंही मार्गदर्शन आम्हाला मिळतं. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आदरणीय वसंतराव नाईक, गोपीनाथरावजी मुंडे यांचा वारसा असलेला आमचा हा वंजारी समाज आणि ह्या वंजारी समाजाला एकत्र आणण्याचं काम आमचे भाऊ के सानप यांनी आणलेलं आहे आणि आम्हाला सगळ्या समितीतले सदस्य, वंजारी महिला यांना अतिशय आनंद होत आहे की असा भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि आज आम्ही डिक्लेअर केलेलं आहे की वर्षभरात एकदाच न येतात आम्ही 4 वेगवेगळे उपक्रम राबवणार आहोत. त्याच्यामध्ये महिलांसाठी मंगळागौरचा असा एक ग्रुप तयार करणार, त्याच्यानंतर दुसरा जो ग्रुप तयार होणार भजनी मंडळाचा, ज्या 50 सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी, आणि रंगपंचमी, गरबा असे वेगवेगळे जे उपक्रम आहेत आणि हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीला कळावा यासाठी आम्ही सर्व महिला आणि आमचे भाऊ प्रयत्न करणार आहोत आणि पुढे एक असा भव्य दिव्य कार्यक्रम होत जाणार आहेत. धन्यवाद. 3 वर्षापासून हा कार्यक्रम आमचे भाऊ आवड घेत आहे. आज खूप आनंद होत आहे आम्हाला हा कार्यक्रमात सहभागी होऊन. हा कार्यक्रम असा नेहमीच आम्हाला समाजाच्या महिलांना पुढे येण्यासाठी खूप चांगला आहे. काही महिला घरातच बसून असतात, त्यांना बाहेर काढण्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम भाऊ घेत आहेत, त्याचा खूप अभिमान आहे आम्हाला. खूप छान वाटतं आहे. असेच कार्यक्रम पुढेही चालवत राहावं ही विनंती सगळ्यांना. थँक्यू सो मच.